मग है ना, हा जर तुम्ही घेतलं तर हा √5 चा स्क्वेअर मायनस 2 ए म्हणजे काय √5 काय √5 बी म्हणजे काय √3 प्लस बी चा स्क्वेअर गुणाचा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर कळायला लागले. आणि हा 5 मायनस किती होईल 3. इतर काही अडचण नाही. मग हा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल किती आला 5. हा स्क्वेअर रूट कॅन्सल किती आला बिल्लो 3 प्लस 3. हा -2 हा √5 √3 हा 5 × 3 होईल काय लागते का नाही √a × √b म्हणजे √a × b है ना. आपण हा काय हा झालं काय झालं आता हा 5 आणि 3 किती झालं -2 रूट किती आलं 15. आपण किती लागले आता नीट लक्ष दे इथं थांबायचं नाही. हा इथे या 8 ला तुम्ही 2 × 4 लिहू शकता का सरल्या भाईने शिकले. या 2√15 ला तुम्ही 2 × √15 लिहू शकता का नाही. मला सांगा का नाही लिहू शकत पण म्हणलं नाही लिहू शकतो ना. सांगा मल्टिप्लिकेशन व्हायला हा मायनस आहे हो सर समजून घ्यायचं असेल तर हा तुम्ही मायनस ला पण लिहू शकतो. -1 मग इकडून हा 2 कॉमन आणि हा 2 कॉमन काढशील की नाही मग हा 2 कॉमन काढलं तरी काय राहील 4 मायनस √15 आपण काय राहील 2. आता मला सांग हा 2 कॅन्सल काय राहील 4 मायनस √15 हा झालं फायनल आन्सर. कळायला लागले सिंपल आहे का सोपं आहे का पटकन सांगा काय अडचण आहे का नाही.